लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण की गेल्या 12 वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती स्मारकाचा अनावरण सोहळ्याचा प्रश्न प्रलंबित होता। तो मार्गी लावण्यासाठी आम्ही 30/9/2024 रोजी आमरण उपोषण केले। त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने 2 ऑक्टोबर रोजी व तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला विनंती करून व कार्यक्रम अतिशय जल्लोषात होईल या आश्वासनावर लेखी स्वरूपात आम्हाला दिले व आमचे उपोषण सोडवले। त्यानंतर नगर परिषदेने कार्यक्रम घेण्यासाठी जल्लोषही सुरू केला, तयारी सुरू केली, गावागावामध्ये फ्लेक्स लावले, त्यानंतर स्टेज टाकण्याची व्यवस्था सुरू केली। त्या अनुषंगाने आम्ही अतिशय आनंदामध्ये होतो। पण ज्यावेळेस आम्हाला अशी प्रेस नोट मिळाली सीओ साहेबांची की कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे, तर कार्यक्रम स्थगित का झाला या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा किंवा आम्ही विचार केला किंवा संशोधन केलं, तर त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काहीचे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाहीये म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला। पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांच्या हाताखालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं। त्यानंतर मग या विषयाचा आम्ही शहानिशा करण्यासाठी मी माननीय आदरणीय सचिन भाऊ साठे, अण्णाभाऊ साठेंचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा मेसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतोय म्हणून। तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे 2-2, 5-5 मिनिटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल, आम्ही काळे झेंडे दाखवू। म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असेच त्यांना बोलून टाकलं म्हणजे तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे विचाराचेच नाही, तुम्हाला अण्णाभाऊ मोठे की मंत्री संत्री किंवा कार्यकर्ते नेते महत्वाचे काय, हा मला प्रश्न नाही। मला म्हणजे त्यांना अण्णाभाऊंबद्दल काही प्रेम नाही। त्यांना जर अण्णाभाऊबद्दल प्रेम असतं तर अण्णाभाऊ साठेंना त्यांनी विरोध केलाच नसता। कार्यक्रम अतिशय जल्लोषात होत होता, नियोजनही होतं, त्यांना नियोजनाची सर्व रूपरेषाही माहिती होती। परंतु सचिन भाऊ साठेंनी सांगितलं की मी आज महाराष्ट्रभर काय देशभर कार्यक्रम होत असतात माझ्यावाले, पण असा मेसेज माझ्यापर्यंत कधी आलेले नाही। त्या ठिकाणाहून अनेक मेसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला येऊ नये, तुम्ही कोणत्या गटाचे उपोषणाला बसले, आम्ही कोणत्याही गटाचे ना कोणत्या याचे उपोषणाला बसलेलो होतो, कोणते नाव घेऊन बसलेलो नव्हतो, आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो। पण ज्यावेळेस उपोषण सक्सेस झालं, कार्यक्रम जल्लोषात होतोय म्हणून काही राजकीय विशिष्ट मंडळींना असं वाटलं की आपलं नाव कुठेतरी पुसलं जातंय का काय, त्या अनुषंगाने त्यांनी कार्यक्रमाला विरोध दर्शवून तो कार्यक्रम रद्द करण्याचा डाव आखला आणि तो हाणून पाडला। म्हणजे या ठिकाणी अतिशय संताप मला या ठिकाणी समाज म्हणून माझ्या विचार डोक्यामध्ये येत आहे की या लोकांचं केलं काय पाहिजे अशा ठिकाणी। आज एक माणूस या ठिकाणी बसतोय, अण्णाभाऊ साठेंना विरोध करतोय, समाज पण गप कसा बसलाय। समाजाने या गोष्टीकडे विचार केला पाहिजे की अण्णाभाऊ साठेंच्या वंशजाला अनावरणासाठी विरोध होतोय, तर समाजाने ठोस भूमिका घेऊन विचार केला पाहिजे की यापुढे अण्णाभाऊंचे वंशज किंवा रक्त या अशा गोष्टीचा कोणी विरोध कसा असेल तर तिची जागा त्याला दाखवून दिली पाहिजे समाजाने। अण्णाभाऊंचे वंश सुद्धा अतिशय असे काळजीपोटी असे बोलत होते की असं घडलं नाही पाहिजे की एवढ्या वर्षापासून अण्णाभाऊंचा पुतळा तात्काळ त्या ठिकाणी राहिला आहे। त्यांनी अशी भावना माझ्यापाशी व्यक्त केली की मी यापुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जे स्मारक कोपरगाव शहरामध्ये आहे तर ते स्मारकासाठी अण्णाभाऊ साठेंचा वंशज कधी कोपरगाव शहरात येणार नाही। याकरता समाजासाठी खेदाची बाब काय, यावरती याच्या विरोधक आहे यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जर अण्णाभाऊ साठेंचे वंशज असा मेसेज येतो आपल्यापर्यंत की मी पुन्हा कधी कोपरगावमध्ये येणार नाही, तर मग आपण करतोय काय? समाज म्हणजे आपण समाजाचं नाव लावायचं का नाही लावायचं यावरती विचार केला पाहिजे।
म्हणून या जाहीर गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो की यापुढे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की जे कोणी मला फोन केले ते माझ्याकडे त्यांचे नंबर आहे, सेवा आहे, मी त्यांना बोलणार आहे का इथून पुढे जर कार्यक्रम घ्यायचा तुम्हाला कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, कोण आणायचं तो कार्यक्रम जल्लोषात घेऊन दाखवा आणि तो स्वतःच्या हिमतीवर घेऊन दाखवा. कोणाच्या त्यामध्ये हस्तक्षेप नाही पाहिजे स्थानिक. तर ज्यांनी कोणी फोन केले त्यांनी या गोष्टीची दखल घेऊ, पण त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो. ज्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या वंशजाला दुखवलं, त्यांना विरोध केला, त्यांच्या पाठीशी आम्ही कधी उभे राहणार नाही. म्हणजे मी एक समाज म्हणून बोलतो. त्याचप्रमाणे आता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर जो कोण उपोषणाकरता आता बसलेला आहे त्याने मुख्यमंत्री यांची तारीख फिक्स भेटल्याशिवाय उपोषणाला सोडू नये. ज्या कोणी त्यांना बसवलेलं आहे उपोषण करायसाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी त्याला ती तारीख आणून द्यावी मुख्यमंत्र्यांची. त्यानंतरच त्यांनी उपोषण सोडावे. खरंच जर त्याला अण्णाभाऊ साठे यांचं जर असं मान वाटत असेल, त्याला अभिमान असेल, तर त्याने तारीख घेतल्याशिवाय उठवू नये. मी असं जाहीर आवाहन करतो त्याला. होतं की कार्यक्रम आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत, तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा. म्हणजे व्यवस्थापन समितीला सांगितलेलं असताना देखील त्यांनी कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली नाही. छापली तरी त्यांनी विचारलं कुणाला विचारून छापली आणि छापलेली असं म्हणताना सर्वांनी रोष, त्यांचा ताव, त्यांचा नगर परिषदेवर असलेला भावना ही त्यावेळेच्या सर्व तिथे जमलेल्या उपस्थितांनी बघितली. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आशुतोष दादा आहेत, त्या ठिकाणी आमच्या नेत्याचे नाव या ठिकाणी टाकावे व कार्यक्रम पत्रिका रद्द करावी, अन्यथा आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही. त्यांनी विशिष्ट नाव सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमचं आणि आशुतोष दादांचं नाव त्या ठिकाणी नाही पाहिजे आम्हाला, तर आम्ही कार्यक्रम होऊ देऊ. असं होत असताना समाज बांधवांनी आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की कार्यक्रम हा लोकार्पण सोहळा जो आहे तो शासकीय हितमतात आहे. आमदार साहेब हे स्थानिक प्रतिनिधी आहेत, हे कार्यक्रमाचेच अध्यक्ष राहू शकतात. मुख्य अधिकारी साहेबांनी देखील त्यांना समजून सांगितलं, परंतु काही आमचेच समाज बांधव की जे त्यांना समजून पाठवलेलं होतं की समाजाचे कार्य करायला पाठवलं होतं हे आम्हाला माहित नाही, अशा समाज बांधवांनी मुख्य अधिकारी साहेबांना वेटीस धरलं. नाव डिक्लेअर टाकण्याचं मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि ते म्हटले की आम्ही तुम्हाला कळू. परंतु 1-1.5 तासानंतर मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणी मान्य करू शकत नाही, कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही. कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही म्हणून आमच्याच काही समाज बांधवांना त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं. आमच्या समाज बांधवाला त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं व त्यांनी असं सांगितलं की आमच्या नेत्याचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही, म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द करणार आहोत. आणि त्या समाज बांधवाला ज्यावेळेस उपोषण करायला बसवलं त्यावेळेस त्याला सांगितलं की तो म्हणत होता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, उपमुख्यमंत्री पाहिजे, तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे वंशज जे सचिन भाऊ आहेत ते त्यांना नको आहेत, परंतु मुख्यमंत्री पाहिजे, उपमुख्यमंत्री पाहिजे. आणि असं असताना माननीय आमदार साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार करून वेळोवेळी सांगितलं की आपण कार्यक्रमाची आम्हाला तारीख द्यावी. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील वेळोवेळी पत्रव्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपल्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिजे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपली कार्यक्रमाची वेळ पाहिजे. सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांना देखील त्यांनी कार्यक्रमाची वेळ मागितली. आणि याच अगोदर ज्या वेळेस कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा मोठा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता, त्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा पंचायत समिती येथे जो होणार होता त्या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये उपस्थित होणार होते. त्यांच्या व समवेत
5 प्रकारचे मंत्रीगण या ठिकाणी येणार होते. असं असताना देखील त्यांनी असं दर्शवलं की असं सांगितलं की अजितदादा पवारांच्या हस्ते जर तुम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंचा जर लोकार्पण सोहळा केला तर आम्ही समाज बांधव काळ्या फिती दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्यांनी त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने लोकार्पण सोहळा होऊ दिला नाही. मग वेळोवेळी लोकार्पण सोहळा होऊ न देणं हा त्यांचा घाट आहे. जे कार्यकर्ते त्यांनी नावासाठी पाठवले होते ते कार्यकर्ते विशिष्ट म्हणजे आमचे जे समाज बांधव त्यांनी जे पाठवले होते ते समाज बांधव त्यांनी बनवून पाठवलेले होते विरोधी पक्षांनी, कोल्हेंच्या गटाने, का आमचे समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी बोलत होते हे आम्हाला त्या दालनामध्ये पूर्ण समजत होतं. आणि त्यातली त्यात सचिन भाऊ साठेंसारख्या अण्णाभाऊ साठेंचे जे वंशज आहे अशांच्या हस्ते त्यांना कार्यक्रम नकोय, तर कोल्हेंच्या हस्ते त्यांना कार्यक्रम पाहिजे. म्हणजे आमच्या समाज बांधवाचं सुद्धा मला वाईट वाटतं की सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभाऊंचे वंशज आहे त्या अण्णाभाऊंच्या वंशजांपेक्षा यांना कोल्हे एवढे महत्वाचे आहे असं या ठिकाणी निदर्शनात येत आहे. मी गेल्या 12 ते 15 वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आज लोकार्पण सोहळ्यापासून वंचित आहे. त्या अगोदरही तो बऱ्याच वर्ष त्या कारागिराच्या दालनामध्ये पडून होता. मातंग समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक लाज वाटते की आमच्याच नगराध्यक्षा सुरेखाताई राक्षे या कोल्हे गटाच्या होत्या. याच्याच अगोदर तुम्ही स्वतः कोल्हेताई ह्या विधानसभेच्या सदस्य होत्या. त्याच काळामध्ये नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात होती. तुम्ही कोपरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता असताना, स्वतः आमदार असताना, असं सर्व असताना देखील 35 वर्ष राज्य करणारी माणसांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना एवढ्या वर्ष वंचित ठेवणं, त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला एवढ्या वर्ष वंचित ठेवणं माझ्यासारख्या समाज बांधवाला ही म्हणजे खेद व्यक्त करणारी बाब आहे असं मला वाटतं. म्हणजे मलाच असं वाटायला लागलं की आमचे समाज बांधव सुद्धा त्यांच्या दावणीला राहून पूर्ण कोपरगाव शहरातलंच नव्हे तर अख्ख्या तालुक्याच्या समाजाला एवढे वेठी सांगतील असं मला वाटत नव्हतं. परंतु मी ह्या निषेधाच्या म्हणजे माझ्या निषेधाने मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की 12 वर्षापासून तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा लोकार्पण सोहळ्यापासून जर वंचित ठेवलेला असेल तर ह्या विधानसभेला कोपरगाव तालुक्यातील मातंग समाज हा तुम्हाला वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो. कोपरगाव तालुक्याचे आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे साहेब ज्यावेळेस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यावेळेस आमचे समाज बांधव यांना देखील ते अभिवादन करण्यासाठी वरती हार टाकण्यासाठी घेऊन गेलेले असता आमच्या समाज बांधवांना त्यांनी बोलून दाखवलं की तुम्ही थोडं लक्ष घाला, लोकार्पण सोहळा लवकरात लवकर करा. आमचे समाज बांधवांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की दादा तुम्ही पण लक्ष घाला. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी स्वतः कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी तालुक्यातील तमाम समाजाला असं सांगितलं की तुमचा लोकार्पण सोहळा होण्याकरता जर माझी काही अडचण असेल तर मी 2 पावलं मागं सरकण्यासाठी तयार आहे. हे देखील मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा व्हावा म्हणून दिनांक 30/9/2024 रोजी आम्ही अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषणला 4 जण बसलो होतो. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी आमच्या उपोषणाची दखल घेऊन साहेब असतील, त्यानंतर आमदार साहेब असतील यांनी मध्यस्थी करून आम्हाला अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची 7 तारखेला
अनावरण सोहळा त्या ठिकाणी तारीख मिळवून दिली व हा सोहळा तारीख मिळवल्यानंतर ते आम्ही उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं. स्थगित केल्यानंतर नगरपालिकेने गेल्या 2 दिवसापासून अनावरण सोहळ्याची पूर्णपणे ती तयारी केली. सगळीकडे अनावरण सोहळा व्हावा म्हणून फ्लॅक्स बोर्ड लावले, त्यानंतर लाइटिंग वगैरे चालू केली, त्यानंतर स्टेजची तिथे तयारी सुद्धा देखील केली. आणि अचानक 2 दिवसापूर्वी आम्ही उपोषण केलं म्हणून कोणीतरी एका जणाला त्या ठिकाणी पुढं करून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी उपोषणास बसवलं आणि हा कार्यक्रम होऊ नये या संदर्भात त्याला त्या ठिकाणी बसवलं. आणि आज दिनांक 6 रोजी प्रेस नोट सीओ साहेबांनी आम्हाला टाकली आणि त्यामध्ये हा लोकार्पण सोहळा हा स्थगित करण्यात आला असं त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं. आम्ही सचिन भाऊ साठे यांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाऊ हे काय, तर ते हे बोलले की मला भरपूर लोकांचे त्यातून फोन आले आणि तुम्ही जर आलं तर आम्ही अंगावर राखेल टाकू, पेटून घेऊ, आत्मदान करू, काळे झेंडे दाखवू असं त्या ठिकाणी ते बोलल्यामुळं सचिन भाऊ साठे यांनी कोपरगावला येण्यास नकार दिला आणि तो कार्यक्रम या ठिकाणी स्थगित झाला. तर मी या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्या सर्व जे उपोषणाला बसले व ज्यांनी त्यांना बसवलं त्या सर्वांचा मीडियाच्या माध्यमातून व समाज बांधवांच्या माध्यमातून सर्वांचा या ठिकाणी निषेध करतो.